गाईज आज मला जायचं आहे नागपूरला का पर जायचं आहे कारण की माझा जो भाचा आहे त्याचं इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन करायचं आहे रामदेव बाबा युनिव्हर्सिटी मध्ये। जास्त पाऊस आहे कुठं कमी आहे, पण आता इकडे वरळेला मी जस्ट पोहोचतच आहो। पाऊस खूप खतरनाक आहे, खूप म्हणजे जोराने पाऊस येऊन राहिला आहे। तो गाईज फायनली रामदेव बाबा युनिव्हर्सिटीत पोहोचलो आणि फायनली आमच्या दादूची ऍडमिशन झाली आहे आणि आता आम्ही पीजी शोधून राहिलो आहे। इकडे नाही, खाली जा म्हणते ना, बॅक साइड आला पाहिजे कॉलेजचं, जाऊ द्या सरळ सरळ। सकाळी सकाळी एकदम संध्याकाळचा अनुभव। सकाळपासून म्हणजे नाही, काल रात्रपासूनच पाऊस चालू आहे आणि चारी तरफ पूर्ण नाही का आभाळच आभाळ। आता हा आभाळ खुलणार का नाही असं माहिती नाही। चला तर मग गाईज आपण आपल्या दिवसाचं पण सुरुवात करून घेऊ। सगळ्यांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आपल्या सगळ्यांचं एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। आणि आता गाईज आज मला जायचं आहे नागपूरला का पर जायचं आहे कारण की माझा जो भाचा आहे त्याचं इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन करायचं आहे रामदेव बाबा युनिव्हर्सिटी मध्ये। मला पटकन आता मी आंघोळ वगैरे करतो आणि निघतो। तसं तर कारणच जाणं आहे, पण अशा मोसम मध्ये हळूहळू जावं लागते। चला मग आता मी माझी तयारी करतो। आता मी निघालेलो आहे वरोऱ्यासाठी, मग तिथून नागपूर जाईन ताई भाऊजी भाच्याला घेऊन, कारण की त्याची ऍडमिशन करायची आहे। तर पाऊस कंटिन्युअसली चालूच आहे। आता मी एका जागी थांबलो होतो, आता तिथून पेट्रोल भरतो आणि मग निघतो वरोऱ्याला। भाई का पाऊस आहे, बापरे खतरनाक, खूप जोराने पाऊस येऊन राहिला। आम्हाला गाडीच एकदम मी स्पीडच कमी करून टाकली, कारण की समोरचं काही दिसतच नव्हतं। कुठे जास्त पाऊस आहे कुठं कमी आहे, पण आता इकडे वरळेला मी जस्ट पोहोचतच आहो। पाऊस खूप खतरनाक आहे, खूप म्हणजे जोराने पाऊस येऊन राहिला आहे। गाईज वातावरणाचं काही सांगता नाही येत। आता ऊन पण आली आहे, आम्ही चाललो आता स्कॉर्पिओ ना, बिकॉज त्याच्या मागे रिझन आहे, आपल्या गाडीचं काही सांगता नाही येत। पावसात कुठं उभं राहणार आहे म्हणून भाऊजीनं गाडी करून टाकली। आता या गाडीला जायचं आहे आपल्याला। हे कुठे गेलं रे? हा, हे यांनी स्कूल बंक केलेली आहे, तर याची जे सिस्टर फादर जे काही असन त्यांच्याकडे हा तुम्ही ब्लॉग पाठवून द्या, मग याचं माहीत पडून जाईल काहून यांनी सुट्टी मारली इथं। तर मग गाईज आता आम्ही पोहोचलो नागपूर फायनली। हा आपला एअरपोर्ट चौक। आणखी आता जवळपास इथून 15-20 मिनिटं लागणार आहे, कारण की सिटीतून जाता जाता कॉलेजपर्यंत जातपर्यंत बहुत टाइम होऊन जाते गाईज। दादूस मनशटाईनं मस्त झोप घेतली, यानं मस्तपैकी फ्री फायर खेळून घेतला। तो गाईज फायनली रामदेव बाबा युनिव्हर्सिटीत पोहोचलो आणि आम्ही ऍडमिशन करायला चाललोय। गाडी अंदर जाईल ना, चलो गाईज फायनली आमच्या दादूची ऍडमिशन झाली आहे आणि आता आम्ही पीजी शोधून राहिलो आहे। इकडे नाही, खाली जा म्हणते ना, बॅक साइड आला पाहिजे कॉलेजचं, जाऊ द्या सरळ सरळ। कॉलेजचं बॅक साइड आला पाहिजे म्हणते। हो, आम्ही सर्च करून राहिलो गाईज, रूम भेटली पाहिजे, नाही तर मग याला रस्ता भटकून राहायला लागेल। आता आम्ही फायनली एक रूम केलेली आहे फायनल। आता या घरची बसलेला आहे नाही का, बहुत सारे रूम पाहायचे होते, तरी आम्ही 2-3 पाहिल्या, पण आम्हाला हेच आवडली। आता हे फायनल केलेली आहे या घरची, बघू आता काय होतं। का दादू काय बोल ना? उद्यापासून येणार आहे कॉलेजमध्ये, उद्याच पाठवते का त्याला घरी घरून? मग तुझा राज राहीन मग, नाही ना घरी? पाहिजे बाबा काय म्हणताय। मग म्हणशील दादू नाही, मम्मी दादूची आठवण येत आहे, मग आता मग मिस करत होत्या। हाँ मिस करी, मग असली पता चलेगा अपनी भाई का कमतरता रहती ना, तब क्या होता है भाई। हाँ भाई होता है। त्याला ते येणारच आहे, दाबदूब करायला कोणी भेटत नाहीये, गादी आमची दाबदूब करत आहे। आता आम्ही थांबलोय, हे घर घेण्याचा विचार करून राहिलो आम्ही, असं काहीच नाही आहे। आम्ही थांबलोय आता लावण्याचा वेट करत, मग लावण्याला घेऊन जायचं आहे चंद्रपूरला। आता बघत आहो कुठून तरी येईन म्हणून, आम्ही विसरून गेलो, मागं आलो होतो तर तिच्या वेट करून राहिलं, ते आले की मग आम्ही इथून निघू वापस। मग गाय झाली आमची लावण्या, काय तोंडला पोरे काय बा। आता इले घेऊन जात आहे चंद्रपूर। आओ बैसो माग, ते तुझ्या मित्रासोबत बस, तेव्हा तू कोण आहे तिथं मागं बसून। बाबा रे बाबा, नागपूरची ट्रॅफिक।
तर गाईज आता आम्ही एक्झिट करून राहिलोय नागपूर, कारण की हा एअरपोर्ट जो काकरी समजल्या जाते. समोर येते चीज भवन, हे तर मेन एक्झिटच झाल्यासारखं समजून घ्या. तर आता आम्ही चाललो आहे घरी वापस. लावण्या बसून आहे तिकडे आणि याला मागं बसवलं. याची चांगलीच फायलिंग घेतली आहे, चांगली फाईलवर घेतलं होतं याला आता, म्हणून आता शांत बसून आहे तो. चला मग आता आम्हाला चंद्रपूरला किती वाजते आम्हाला माहित नाही, जितकी वाजेल ते तुम्हाला सांगून देईन आम्ही. आणि आमचा बाबी काय करताय का घरी आता. तर गाईज आता आम्ही थांबलोय जेवण करायसाठी मयूर लकी फॅमिली गार्डन रेस्टॉरंट. तर आता इथे जेवण करणार आहोत मी. तर चला जेवण करायला. तर मग गाईज आम्ही आज बोलवलेला आहे शेवभाजी, दाल तडका आणि पनीर मसाला आणि तंदूर रोटी यायची आहे. आणि याला बहुत भूक लागलेली आहे. आता आमचं जेवण खाऊन झालं आणि आम्ही निघालो आता आपल्या वाटेवर, म्हणजेच आपल्या घरी. त्यांना गाणे लावले, जेवण झालं ना बरोबर, झोपात होती. निघालो आहे आता. गाईज आम्ही फायनली वरोऱ्यात पोहोचलो. चंद्रपूरला पोहोचायचं आहो. आपली धन्नो उभी आहे, धन्नो घ्यायची. मी आणि लावण्या जाऊ आता वरोऱ्याला. थोडं आता पाणी वगैरे पितो ताईकडे, थोडंसं फ्रेश वगैरे होतो आणि मग निघतो चंद्रपूरला, कारण की इथून 1 तास लागणार आहे आम्हाला. आणि आता जवळपास झाले आहे 9:39, म्हणजे आम्हाला जवळपास 11:45 होतेच आहे. तर चला मग आता आपण पटपट करू आणि निघाव. चलो विहानजी बाय. चला हो चलो गाय, फायनली आम्ही आता निघालो. कशाची? हे आपण इथून घेतलेली आहे ना डीमार्ट मधून. चला मग बाय, मिलते संडे को. संडे पर्यंत तू जेवढं जगायचं जगून घे, खायचं आहे खाऊन घे. येईल 2 टाइमचा डब्बा देऊन दे संडेचा. मंडे पासून हिची सुरू मग मेसवाली. मम्मी जेवणच बरोबर नाही, हे बरोबर नाही, असं तर होणारच आहे बाबा. मग आई माय बाप्पाची एवढी आठवण येते ना भाऊची, खरंच सांगतो. कारण की तर मग गाईज आता फायनली आम्ही घरी पोहोचलो. आम्ही पोहोचलो किती वाजता? 10:58 वाजले आम्हाला पोहोचायला. टाइम लागला काहीच. छत्री होती, छत्री ठेवून देतो आता. ए बाबी पप्पा आले का? कोणाचे पप्पा आले मग? बाबी माझे बाबी का करत होती मग तू? झोपून होता. कोण आला बेटा, कोण आला? आता तुम्ही बघितलं रिदाचं एक्साइटमेंट. काय एक्साइटमेंट तर राहणार ना. पप्पा आले त्याचे इतके दिवस भरून, त्याला पप्पा दिसले नाही म्हणून आता एकदम पाहिल्यानंतर पप्पा आले, माझे पप्पा आले. सोबत आणखी एक त्याला सरप्राईज म्हणजे लावण्या दिदी आली, तर ते आणखी खुश होऊन राहिला. लावण्या दिदी आली तर काहीच काय म्हणणार. आता सगळ्यांमध्ये असं राहतेच लहान मुलांमध्ये एक्साइटमेंट. चला मग गाईज आता मी फ्रेश होतो आणि आज काही एडिटिंग वगैरे करत नाही. आता उद्याच करतो आणि उद्याच अपलोड करून देईल. आता मी झोपतो, कारण की आता दिवसभर ट्रॅव्हलिंग मध्ये अंगपाय दुखते, थकून जाते माणूस. किती मागं बसला आपण ड्रायव्हिंग नाही केली तरी पण थकतोच. तर मग आता आजचा ब्लॉग आपण इथं झालं असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.